हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या स्पेशल क्लासमध्ये. आपला हा क्लास त्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे जे 2027च्या परीक्षेला टार्गेट करताय, राज्यसेवा परीक्षेला, आणि कन्फ्यूज आहे की पुस्तकं कोणती घेतली पाहिजे. मार्केटमध्ये खूप सारे बुक्स आहेत. तुम्हाला सजेस्ट करणारे लोक सुद्धा खूप सारे आहे. आणि आपण काय करतो, आपण खूप सारी पुस्तकं घेतो आणि मग कन्फ्यूज होतो की नेमकी आता कुठल्या पुस्तकातून आपण रिव्हिजन केली पाहिजे, कुठल्या पुस्तकातून माझा चांगला अभ्यास झाला पाहिजे. या लेक्चरमध्ये मी तुमचं हे जे कन्फ्युजन आहे हे दूर करणार आहे आणि तुम्हाला परफेक्ट बुक लिस्ट जी आहे ती सुद्धा सांगणार आहे आणि पुस्तकं कशी वाचली पाहिजे याची सुद्धा परफेक्ट मेथड सांगणार आहे, जेणेकरून कमीत कमी पुस्तकं आपल्याला घ्यायची आहे आणि जास्तीत जास्त रिव्हिजन करायची आहे, आणि तेही परफेक्ट पद्धतीने, जेणेकरून पहिल्या अटेम्प्टमध्ये आपल्याला यश मिळेल. जर तुम्ही कन्फ्यूज असाल तर हे लेक्चर तुमच्यासाठी आहे. चला, एक एक मुद्दा जो आहे तो क्लिअर करूया. एक एक पुस्तक जे आहे ते पुस्तक तुम्ही नोट करून घ्या, नाहीतर याचा स्क्रीनशॉट काढला तरी चालेल, पण हेच पुस्तक वाचा. याच्या पलीकडे काही वाचलं नाही तरी चालेल. ओके, चला सुरू करूया. बघा, जर तुम्हाला अमर्याद यश मिळवायचं असेल तर तुम्हाला मर्यादित पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे, जास्त पुस्तकं वाचून तुम्हाला जास्त यश मिळते ही चुकीची संकल्पना आहे. कळलं आपल्याला? आपल्या घराची जी रूम आहे ती सजवायची नाहीये पुस्तकामुळे. समजलं ना? व्हेरी गुड. चला, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा की पुस्तकं कोणती निवडली पाहिजे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या अभ्यासाची जी सुरुवात आहे ती कुठून केली पाहिजे? बेसिक पुस्तकापासून केली पाहिजे. बेसिक पुस्तकापासून का केली पाहिजे? कारण आपल्याला पहिल्यांदा आपलं फाउंडेशन जे आहे हे फाउंडेशन तयार करायचं आहे. तुमचं फाउंडेशन जितकं मजबूत असेल तितकं तुम्हाला स्टँडर्ड बुक जे आहे हे स्टँडर्ड बुक वाचणं सोपं जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जे बाजारातून रेफरन्स बुक आणणार आहे डायरेक्ट त्याच्यावर नाही जायचं. पहिले बेसिक पुस्तकं वाचा. स्टेट बोर्डाची वाचली चालते, एनसीईआरटी वाचली तर चालते, पण पहिले हे वाचा. त्यानंतर तुम्ही स्टँडर्ड बुक वाचा. तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर उडी घ्यायची नाही. ठीक आहे, मग पहिल्यांदा आपण हे सिलेक्ट केलं पाहिजे की मी बेसिक पुस्तकं कोणते वाचले पाहिजे, जेणेकरून माझं फाउंडेशन मजबूत होईल. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये ही गोष्ट असते. तर बघा, सगळ्यात पहिलं तुम्हाला सब्जेक्ट कोणते आहे, म्हणजे पेपर कोणते कोणते आहे. तर GS1 आहे, GS2 आहे मेन्सच्या सिलेबसमध्ये, GS3 आहे, GS4 आहे. ठीक आहे, मग GS1 मध्ये हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, इंडियन सोसायटी आहे. GS2 मध्ये इंडियन पॉलिटी आहे आणि इंटरनॅशनल रिलेशन आहे. GS3 मध्ये इकॉनॉमिक्स आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे आणि सायन्स अँड टेक आहे, आणि याच्यामध्ये इथिक्स आहे. ओके, हे सब्जेक्ट तुम्हाला प्रिलिमला सुद्धा आहे. कुठे आहे? पूर्व परीक्षेला, प्रिलिमला सुद्धा आहे. कळलं? मग याच्यासाठी आपल्याला बेसिक पुस्तकं कोणती वाचणं गरजेचे आहे? आपण सगळेच्या सगळे एनसीईआरटी वाचतो, सगळेच्या सगळे स्टेट बोर्ड वाचतो, एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड दोन्ही वाचतो. दोन्हीची गरज आहे का? नाहीये. मग बघा, जर तुम्हाला हिस्ट्री या विषयाचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला 6 स्टँडर्ड पासून तर 12 स्टँडर्ड पर्यंतची एनसीईआरटीची पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. मग एनसीईआरटी कोण वाचणं गरजेचं आहे? ज्याची हिंदी आणि ज्याची इंग्लिश ही चांगली आहे. ठीक आहे, त्याने एनसीईआरटी नक्की वाचा. परंतु तुमची आता हिंदी चांगली नाहीये, एनसीईआरटी इंग्लिश चांगली नाहीये, मग एनसीईआरटी तरी वाचली पाहिजे का हो? काही गरज नाही. काहीही गरज नाही. तुम्ही स्टेट बोर्डाची पुस्तकं जरी वाचली तरी तुमचं फाउंडेशन चांगलं होते. असं काही नाही. एनसीईआरटीचं आकर्षण आहे फक्त. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी स्टेट बोर्डमध्ये दिलेल्या आहेत आणि स्टँडर्ड बुक आपल्याला आहेच. त्याच्यातून तर सगळ्या गोष्टी आपल्या कव्हर होणारच आहे. आणि जर तुम्हाला वाटलंच तर एनसीईआरटीचा जो क्रक्स आहे ना, तो मराठीमध्ये सुद्धा दिलेला आहे. क्विक लर्न नावाचं एक पब्लिकेशन आहे. नाव लिहून घ्या. क्विक लर्न पब्लिकेशन. त्याच्यामधून तुमचं एनसीईआरटी मराठीमधून होऊन जातात. पण तुम्हाला वाटलं तर करा. नाहीतर काही गरज नाहीये बरं का. हा, जॉग्राफीचा अभ्यास करत आहे तर 6 to 12 स्टँडर्डचे, स्टेट बोर्डाचे नाहीतर एनसीईआरटीचे पुस्तकं तुम्ही वाचू शकता. पण दोन्हीपैकी एकच वाचा. एनसीईआरटी वाचलं तर स्टेट बोर्ड वाचायची गरज नाही, स्टेट बोर्ड वाचलं तर एनसीईआरटी वाचायची गरज नाही. काही गरज नाही. तुम्हाला जगात कोणी सांगू द्या, काही गरज नाही. जर तुम्हाला इंडियन पॉलिटी वाचायचं आहे तर 9 स्टँडर्ड पासून तर 12 स्टँडर्ड पर्यंतचं एनसीईआरटीचं येतं. स्टेट बोर्डाचंही केलं तरी चालते. अर्थशास्त्र करायचं आहे तर 11वी आणि 12वीचं येतं. स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी दोन्ही करू शकता. आणि जर सायन्स कंप्लीट करायचं असेल तर 6 to 10 स्टेट बोर्ड, एनसीईआरटी दोनपैकी एक कोणतंही करा. जे तुम्हाला वाटतंय ते करा. समजलं? व्हेरी गुड. तर आपण काय करायचं? पहिले बेसिक पुस्तकं वाचायची. बेसिक पुस्तकं का वाचायची? जर तुम्ही हे वाचले नाही आणि तुम्ही डायरेक्ट रेफरन्स बुकवर गेला, म्हणजे स्टँडर्ड बुक्सवर गेला, जे आम्ही तुम्हाला रेफर करतो किंवा कोणीतरी तुम्हाला करतं, तर सुरुवातीपासून बघा, अभ्यास सोप्यापासून कठीणाकडे गेला पाहिजे. तर तुम्ही काय करता? डायरेक्ट या ठिकाणी जंप घेता आणि इथून तुम्हाला ती गोष्ट कठीण वाटायला सुरुवात होते. जर तुम्हाला इथे कठीण वाटली तर तुमचा अभ्यास स्लो होतो
आणि तुमच्या मनात त्या विषयाची भावना जी आहे ती निगेटिव्ह तयार होते. एकदा का नकाशा चुकीचा बनला ना, की मग काही फायदा नाहीये. म्हणून तुम्ही सोप्यापासून म्हणजे या स्टेट बोर्डापासून किंवा बेसिक पुस्तकापासून किंवा एनसीईआरटी पासून सुरुवात करा आणि मग तुम्ही डायरेक्ट स्टँडर्ड बुकवर तुम्ही शिफ्ट होऊ शकता. तर हीच मेथड आहे आणि हेच फॉलो करा. समजलं? व्हेरी गुड. त्यानंतर मग आता रेफरन्स बुक म्हणजे स्टँडर्ड बुक कोणते यूज केले पाहिजे. मी तुम्हाला इथे सजेस्ट करणार आहे, एका विषयाला एकच पुस्तक वाचा, 10 पुस्तकं वाचू नका. कमी पुस्तकं वाचा, जास्त वेळ वाचा, जास्त यश मिळेल. जास्त पुस्तकं कमी वेळा वाचली तर जास्त यश मिळत नाही. ठीक आहे, अंगाने अभ्यास करायचा नाही, डोक्याने अभ्यास करायचा आहे. लक्षात ठेवा, तुम्ही राज्यसेवेची तयारी करताय. ठीक आहे, मग पहा. सगळ्यात पहिल्यांदा जो सब्जेक्ट येणार आहे, तो सब्जेक्ट येणार आहे इंडियन पॉलिटी. आता हिस्ट्री इथे दिलेला नाहीये. ठीक आहे, तो माझा विषय आहे, मी तुम्हाला सांगतो. इंडियन पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत पुस्तक वाचा, विषय संपला. आणि आपल्या ज्या क्लास नोट्स आहेत त्या क्लास नोट्स तुम्ही वाचल्यात तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर मॉडर्न हिस्ट्रीसाठी इंग्लिश मधून जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्ही स्पेक्ट्रम वाचा. जर तुम्ही मराठीतून तयारी करत असाल तर तुम्ही समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचा आणि ग्रोव्हर सरांचं पुस्तक वाचा. संपला विषय. आणि आपल्या क्लास नोट्स तर तुम्हाला असणारच आहे. ठीक आहे. येस, समजलं इथपर्यंत? व्हेरी गुड. त्यानंतर जर तुम्हाला जॉग्राफी या विषयाचा अभ्यास करायचा आहे तर तुम्ही जीसी लिऑंग हे इंग्लिश मधून तयारी करत आहे तर तुम्ही जीसी लिऑंगचं पुस्तक वाचा. पण जर तुम्ही मराठीतून अभ्यास करत आहे तर माजिद हुसेन सरांचं पुस्तक येतं, ते माजिद हुसेन सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही इंडियन इकॉनॉमीचा अभ्यास करताय, रमेश सिंगचं पुस्तक वाचा. मराठी असो की इंग्लिश, तुम्ही रमेश सिंग सरांचं पुस्तक वाचा. एन्व्हायरमेंटसाठी शंकर IAS च्या नोट्स येतात किंवा आपल्या क्लास नोट्स जरी तुम्ही वाचल्यात तरी एन्व्हायरमेंट कव्हर होतं. आर्ट अँड कल्चरसाठी नितीन सिंघानियाचं एवढं मोठं पुस्तक वाचायची गरज नाही. मी हिस्ट्री शिकवतो, आपल्या क्लास नोट्स जरी तुम्ही वाचल्या तरी मोर दॅन सफिशियंट आहे. पण जर तुम्ही क्लास नाही जॉईन केला तर मग काय करायचं? एवढं मोठं पुस्तक वाचायचं का? नाही. तुम्ही इंटरनेटचा आधार घ्या. तुम्ही जेमिनी किंवा चॅट जीपीटी जे आहे त्याच्यावर तो टॉपिक टाका, तुम्हाला डिटेलमध्ये नोट्स मिळतात. कळलं? त्याच्यासाठी एवढे मोठे पुस्तक वाचायची काही गरज नाहीये. इथिक्सचा जर तुम्ही अभ्यास करताय, जर तुम्ही इंग्लिश मधून तयारी करताय तर तुम्ही लेक्सिकॉनचं पुस्तक वाचा. पण जर तुम्ही मराठी या विषयातून तयारी करत असाल, ठीक आहे, तर युनिक पब्लिकेशनचं एक पुस्तक येतं इथिक्सचं. ठीक आहे, बेसिक म्हणून तुम्ही हे पुस्तक वाचा. आपल्या ज्या क्लास नोट्स आहेत या क्लास नोट्स तुम्ही वाचा आणि याच्यासोबत तुम्ही AI चा वापर करा. ठीक आहे, म्हणजे इंटरनेटचा वापर करा. तुम्हाला ज्या ज्या मुद्द्यांवर नोट्स पाहिजे, केस स्टडी पाहिजे, तुम्ही डायरेक्ट टाका की या मुद्द्यावर मला केस स्टडी पाहिजे किंवा या मुद्द्यावर मला डिटेल नोट्स पाहिजे, UPSCच्या प्रमाणे पाहिजे. तुम्हाला सहज त्या ठिकाणी इथिक्स साठी आवश्यक नोट्स ज्या आहेत त्या सहज मिळून जाईल. जास्त रिसोर्सेस वापरायचेच नाही, कमीत कमी वापरायची. समजलं? आणि आता इंटरनेटचा जमाना आहे, तर तुम्ही जास्तीत जास्त टेक्नोसेव्ही आहातच. तुम्ही जेनझी जनरेशन आहे, तुम्ही एवढं मोठं आंदोलन केलं देशामध्ये, ही गोष्ट तुम्हाला सहज काढता येते. ओके. त्यानंतर जर करंट अफेअरचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे तर न्यूजपेपर तुम्ही वाचलं पाहिजे का? 100% वाचलं पाहिजे. कोणतं न्यूजपेपर तुम्ही वाचलं पाहिजे? तर बघा मी तुम्हाला सांगतो इथे. तुम्ही न्यूजपेपर वाचत आहात, तुम्ही मराठीतून तयारी करत आहात तर लोकसत्ता नावाचा न्यूजपेपर तुम्ही यूज केला पाहिजे. जर तुम्ही इंग्लिश मधून तयारी करत आहात तर तुम्ही दी हिंदू नावाचा न्यूजपेपर डेली वाचला पाहिजे. डेली. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही करू नका. याच्यासाठी तुम्ही एक फाईल तयार करा. त्या फाईलमध्ये रोजचे जे एडिटोरियल आहे, जे तुमच्या अभ्यासाशी रिलेटेड आहे. फॉर एक्झाम्पल न्यायालयावर आलं तर इंडियन पॉलिटी नावाच्या सेक्शनमध्ये टाका. हिस्ट्रीशी रिलेटेड आलं तर हिस्ट्री नावाच्या सेक्शनमध्ये फाईलमध्ये टाका. जर एन्व्हायरमेंटशी रिलेटेड असेल तर एन्व्हायरमेंट नावाच्या सेक्शनमध्ये फाईलमध्ये ते एडिटोरियल तुम्ही ऍड करून टाका. त्याचा फायदा काय होते? जेव्हा जेव्हा तुम्हाला एन्व्हायरमेंटशी रिलेटेड प्रश्न येणार तेव्हा त्याचा रेफरन्स तुम्ही देऊ शकता, तुम्हाला जास्त मार्क मिळतील. इथपर्यंत ठीक आहे? व्हेरी गुड. मॅगझिन कुठलं वाचलं पाहिजे का? तर कुठलंच मॅगझिन वाचायची गरज नाहीये. गरज नाही. पण तुम्हाला वाटलंच तर मार्केटमध्ये मराठीमध्ये पृथ्वी नावाचं मॅगझिन येतं, ते बऱ्यापैकी आहे, ते तुम्ही वाचू शकता. परिक्रमा नावाचं. ठीक आहे. बाकी योजना बिजना काही वाचायची गरज नाहीये. समजलं? त्यानंतर अभ्यासाचा गाभा सगळ्यात महत्वाचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे याच्यासाठी? बघा, एनी हाऊ मागच्या 10 वर्षाच्या पूर्व परीक्षेच्या आता प्रश्नपत्रिका तुम्हाला अवेलेबल आहे MPSCच्या राज्यसेवेच्या. ठीक आहे. मागच्या वर्षीचे 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका इंटरनेटवर पण अवेलेबल आहे, मार्केटमध्ये त्याची पुस्तकं पण आहे. तुम्ही कुठलंही पुस्तक घेऊ शकता. पण जर तुम्हाला PYQ नाही सापडले, इंग्लिश मधले आणि मराठीतले PYQ तुम्हाला पाहिजे असेल तर माझा हा मोबाईल नंबर आहे.
या मोबाईल नंबरवर तुम्ही मला मेसेज करा, व्हॉट्सअप मेसेज केला तरी चालते. ठीक आहे. या व्हॉट्सअप मेसेज केला तर मी तुम्हाला ही जी लिंक आहे ती लिंक पाठवून देतो PYQ ची. बुक लिस्ट हवी असेल तुम्हाला तर ती पण पाठवून देतो. समजलं? मग मला सांगा आता किती झाले रे पुस्तकं पहा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 8 पुस्तकं जर तुम्ही वाचले, जास्तीत जास्त 10 होतील. तर 10 पुस्तकं जरी तुम्ही वाचले तरी तुम्ही राज्यसेवा परीक्षेची, मुख्य परीक्षेची आणि पूर्व परीक्षेची तयारी करू शकता. आपण हे ढीग तयार करतो. याच्या नोट्स आणतो, त्याच्या नोट्स आणतो, अमक्याच्या नोट्स द्या, तमक्याच्या नोट्स द्या. हा मूर्खपणा आहे. तुम्ही तसं करू नका. त्याचं कारण काय माहितीये का? पहिल्यांदा तुम्हाला स्टँडर्ड बुकच वाचावे लागेल. पहिल्यांदा त्याच्या आधी तुम्हाला बेसिक पुस्तकच वाचावे लागेल. कोणाचे नोट्स आणा आणि सुरुवातीपासून वाचायच्या असं करू नका. त्या नोट्स त्यांनी त्यांच्यासाठी डिझाईन केलेल्या असतात. समजलं मला काय म्हणायचं आहे? असं करू नका. समजलं? व्हेरी गुड. इथपर्यंत क्लिअर झालं? हा. आता तुम्ही मला प्रश्न विचाराल का सर एसे कसा करू? अरे एसी साठी काही नाही. तुम्ही जो न्यूज पेपर वाचता की नाही, या न्यूज पेपरमध्ये मी तुम्हाला काय म्हटलंय, एडिटोरियल काढून ठेवा आणि सेक्शन वाईज लावून ठेवा. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक सायन्स, करंट अफेअर्स, इंटरनॅशनल रिलेशन लावून ठेवा आणि ते वाचत चला. तो डेटा तुमच्याकडे जमा राहतो. त्याच्यासोबत तुम्ही हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक सायन्स वाचता. एवढं सगळं वाचल्यानंतर तुम्हाला स्पेशल एसेची तयारी करायची काही गरज नाहीये. काहीही गरज नाही. तुमच्याकडे बेसिक नॉलेज आहे. त्याच्यासोबत तुम्हाला करंटमध्ये चालू असलेल्या घडामोडी आहे. त्याच्यामध्ये उदाहरण देऊन स्पष्ट करून टाकायचं. खतम काम. काहीच करायची गरज नाहीये. ठीक आहे. त्याच्यासाठी काही पुस्तक बिस्तक घ्यायची गरज नाही. घेऊ नका. समजलं इथपर्यंत? व्हेरी गुड. कळलं इथपर्यंत? व्हेरी गुड. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा असतो, की आता क्लास नोट्स तुम्हाला का बरं म्हटलं मी? त्याचं कारण असं आहे, आम्ही तुमच्यासाठी काही स्पेशल नोट्स बनवलेल्या आहेत. मला मोठी पुस्तकं वाचायची तुम्ही जर इंटरनेटवर टाकलं ना, तुम्हाला दुनियाभराची सांगतात. एका विषयात 4-4 पुस्तकं सांगतात. गरज आहे का हो त्याची? ला गरज असेल कदाचित एखाद्या वेळेस. मला पण नाही वाटत की ला गरज असेल. कारण आम्ही मेन्स लिहिलेले आहे. आम्हाला माहिती आहे, की तेवढी पुस्तकं वाचायची गरज नाही. हे आपल्याला शेवटी समजते. सुरुवातीला नाही समजत. सुरुवातीला आपण खूप वाचत जातो. काही गरज नाहीये. तुम्हाला अभ्यास करत असताना तुम्ही अभ्यास करा. एक पुस्तक 5 वेळा वाचा. 10 पुस्तकं एक वेळा वाचून काही फायदा नाहीये. कळलं? व्हेरी गुड. मग चला इथपर्यंत ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आता पुढे जाण्याच्या पूर्वी काही महत्वाची गोष्ट बघा. जर तुम्ही राज्यसेवा परीक्षेची चांगली तयारी करत आहे, तर त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे. कारण तुम्हाला आन्सर रायटिंग करावी लागते, योग्य पद्धतीने रीडिंग करावं लागतं. परीक्षेमध्ये नेमकं काय विचारलं जातं, तो अप्रोच पहिल्यांदा क्लिअर होणं गरजेचं असतं. परीक्षेची डिमांड काय आहे हे पहिल्यांदा समजणं गरजेचं असतं. जर तुम्हाला परीक्षेची डिमांडच नाही समजली, तर तुम्ही अभ्यास कसा करणार आहे? कोणत्या दिशेनं करणार आहे? चुकीच्या दिशेने केलेला कितीही अभ्यास काही कामाचा नाहीये. म्हणून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे. म्हणून आम्ही महाराष्ट्रात आपण पहिले आहोत, की ज्यांनी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सुरू केला. म्हणून आम्ही तुमच्यासाठी फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे 2.0 राज्यसेवा. आतापर्यंत अनेक बॅचेस झालेल्या आहेत. जवळपास 4,000 विद्यार्थी आपला क्लास करून बाहेर निघालेले आहेत. ठीक आहे. तर 2027 साठी आपण स्पेशल बॅच सुरू केलेली आहे. तर या बॅचमध्ये बघा, तुम्हाला सगळं रेडीमेड आम्ही देणार आहे. प्रिलिम आणि मेन्स पूर्ण सिलेबस आम्ही कव्हर करतो. तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही प्रकारचे क्लासेस आहेत. मग तुम्ही जॉब करत असाल, तुम्ही गृहिणी असाल, तर तुम्ही कॉलेजचे स्टुडंट असाल, तर तुम्ही तुमच्या वेळेवर लेक्चर बघू शकता. इथून पुढे मी तुम्हाला सांगणार आहे, की क्लास म्हणजे हे पुस्तकं वाचायची कशी. ठीक आहे. पुस्तकं वाचायची कशी. एनसीईआरटी सगळ्या कव्हर करून देणार आहोत रेडीमेड. इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करून घेणार आहोत. मेन्स आन्सर रायटिंग प्रॉपर करून घेणार आहोत. 18+ पुस्तकं तुम्हाला फ्रीमध्ये घरपोच मिळतात. 3,500 पेक्षा जास्त PYQ MCQ प्रत्येक विषयाचे आम्ही तुम्हाला कव्हर करून देणार आहोत. इथिक्स आणि एसी साठी आपल्याकडे सेपरेट फॅकल्टी आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे जे अधिकारी झालेले आहे त्यांची मेंटॉरशिप तुम्हाला मिळणार आहे. हे बघा, हे सगळी प्रत्येक विषयाची सेपरेट फॅकल्टी आहे. मग आता अधिकारी कोण आहेत? तर हे क्लास 1 अधिकारी आहे MPSC मधून आणि हे डेप्युटी कलेक्टर आहे. तर यांची मेंटॉरशिप तुम्हाला इथे मिळणार आहे. अभ्यास कधी सुरू करायचा, कसा करायचा, बुक्स कसे वाचायचे, मोटिवेशन टिकवून कसं ठेवायचं, कन्सिस्टन्सी कशी ठेवायची, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहे. जर तुम्ही 2027 ला अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहताय, 28 ला अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहताय, तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल, तर हा माझा मोबाईल नंबर आहे. या मोबाईल नंबरवर तुम्ही मला मेसेज करा, व्हॉट्सअप मेसेज केला तरी चालेल.
तुम्हाला आता डिस्काउंट चालू आहे. डिस्काउंटमध्ये तुम्हाला कमी याच्यामध्ये ही लाईफ टाईम बॅच मिळेल. तुम्हाला 18 महिन्याची बॅच सुद्धा मिळेल. समजलं? हां. लाईफ टाईम पण आहे, 18 महिन्याची पण आहे. लाईफ टाईमसाठी तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट मिळेल. तर तुम्ही याला जॉइन करू शकता. आता जाऊया, जे पुस्तकांची लिस्ट मी तुम्हाला सांगितली. पुस्तकांची लिस्ट मी तुम्हाला सांगितली. ठीक आहे. तर ती पुस्तकं कशी वाचायची? कारण फक्त पुस्तकं मार्केटमध्ये घेऊन काही फायदा आहे का रे? मार्केटमध्ये पुस्तकं घेऊन काही फायदा नाहीये. ती वाचायची कशी हे खूपच महत्वाचं आहे ना. पहा, लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा युपीएससी एमपीएससीचा सिलेबस सारखाच आहे. ठीक आहे. त्यामुळे बुक लिस्ट आणि प्रिपरेशन स्ट्रॅटेजी सारखीच असेल. सगळ्यात पहिल्यांदा कमी पुस्तकं घ्यायची, पण दर्जेदार पुस्तकं घ्यायची. रिव्हिजन नियमित करायची. पीवायक्यू आणि टेस्ट नियमित सोडवायच्या. तुम्हाला 100% यश नक्की मिळेल. समजलं? याला बिलकुल अवॉइड करायचं नाही. ठीक आहे. दुसरं, चुकीची पद्धत काय आणि योग्य पद्धत काय? बघा, चुकीची पद्धत, 20 पुस्तकं घ्यायची वेगवेगळी आणि एकदाच वाचायची. यातून तुम्हाला अजिबात काही लक्षात राहणार नाही आणि तुम्हाला यश पण मिळणार नाही. मग काय करायचं? एकच पुस्तक घ्यायचं, 5 वेळा वाचायचं. जेवढा वेळा वाचताय तेवढ्या वेळाचं. माझा एक मित्र होता, त्याने 29 वेळा पुस्तक वाचलं होतं लक्ष्मीकांतचं. पाठच करून टाकलं होतं डायरेक्ट. आलं लक्षात? व्हेरी गुड. तर याच्यामुळे काय येते, की तुमची रिव्हिजन प्रॉपर होते, तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतात आणि तुम्हाला यश नक्की मिळू शकते. ठीक आहे. आता पुढे पहा. सगळ्यात पहिल्यांदा, आता रीडिंग कशी करायची? बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बुक्स कसे रीड करायचे हेच समजत नाही. जसं वाटते तसं पुस्तकं वाचतात. कॉलेजमध्ये जशी सवय असते तशी वाचतात. पण कॉलेजची परीक्षा म्हणजे एमपीएससीची परीक्षा नाही. दोघांचे स्किल वेगवेगळे असणार आहे. तर मग दोघांचे स्किल वेगळे आहेत, तर पुस्तक रीडिंग सुद्धा दोघांचं वेगवेगळं असलं पाहिजे. मग कसं करायचं पहा. पहिली स्टेप, फक्त रीडिंग करा. ओळख करून घ्या, इंट्रोडक्शन करून घ्या. सेकंड रीडिंगमध्ये तुम्ही जे रीड करताय त्याला तुम्ही विश्लेषण करायचं, प्रश्न सोडवायचे. आणि तिसरं, वाचन जे आहे त्यावेळेस तुम्हाला नोट्स काढायचे आहे. एक एक स्टेप बद्दल डिटेल माहिती घेऊया आपण. बघा, जर तुम्हाला परीक्षेचा अभ्यास कसा करायचा याचं जर टेक्निक नाही समजलं, चुकीच्या पद्धतीने अभ्यास केला, तर यश मिळेल का आपल्याला? नाही. 95% विद्यार्थी सेम पुस्तकं वाचतात, पण यश फार कमी विद्यार्थ्यांना मिळतं. त्याचं कारण आहे अभ्यासाच्या मेथडमध्ये. ठीक आहे. पहा, पहिलं, फर्स्ट रीडिंग, फक्त इंट्रोडक्शन म्हणजे ओळख करायची आणि संकल्पना क्लिअर करायच्या. समजलं? प्रत्येक ओळ हायलाइट करायची गरज नाही. फक्त जस्ट रीड करा. पुस्तकात काय दिलेलं आहे, कोणतं चॅप्टर आहे, कशावर दिलेलं आहे, याच्यामध्ये कुठला डेटा दिलेला आहे, कुठल्या संकल्पना दिलेल्या आहेत, त्या क्लिअर करा. ठीक आहे. पुस्तक सुरुवातीपासून शेवटपर्यंत कंटिन्यू वाचत न्या. फक्त मुख्य संकल्पना समजून घ्या. फॉर एक्झाम्पल, इकॉनॉमिक्स वाचत आहे, जीडीपी म्हणजे काय, जीएनपी म्हणजे काय. ठीक आहे. त्यानंतर पीपीपी म्हणजे काय, नॉमिनल जीडीपी म्हणजे काय. ठीक आहे. ह्या संकल्पना क्लिअर करून घ्या. ठीक आहे. फिस्कल डिफिसिट म्हणजे काय, वित्तीय तूट म्हणजे काय, चलन वाढ म्हणजे काय, हे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आणि जस्ट तुम्ही रीड करा स्मूथली. ठीक आहे. अवघड शब्द किंवा संकल्पना मार्क करा, समजून घ्या. मग जाऊया आपण दुसऱ्या रीडिंगकडे. विश्लेषणात्मक आकलन, अंडरस्टँडिंग. सेकंड रीडिंग मध्ये आपल्याला अंडरस्टँडिंग करायचंय, प्रॉपर करायचंय. पहिलं रीडिंग झालं की मग तुम्ही काय करायचंय, पहिलं रीडिंग झाल्यावर तुम्हाला पीवायक्यू बघायचे आहे, की आतापर्यंत मागच्या 10 वर्षात आयोगाने कसे प्रश्न विचारले. ठीक आहे. पीवायक्यू बघायचे आणि सेकंड रीडिंग सुरू करायचंय टॉपिक वाईज. एक टॉपिक घ्यायचा, कम्प्लीट करायचा. बघा, चॅप्टर कशाबद्दल आहे, युपीएससी या चॅप्टरवर कसे प्रश्न विचारू शकते, प्रिलिमला कसे प्रश्न विचारले, मेन्सला कसे प्रश्न विचारले, हे पाहायचं आणि प्रत्येक चॅप्टर वाचायचं. त्यामुळे काय होते, की तुम्हाला डिरेक्शन एकदम प्रॉपर मिळते, की प्रिलिमला कसे प्रश्न आले, मेन्सला कसे प्रश्न आले. हे जर नाही समजलं, फक्त रीडच करत आहे, काहीही अर्थ नाही. ठीक आहे. आपलं आपलं टार्गेट असलं पाहिजे, की हे तुम्ही गोल्फ खेळता का? नाही. जर इथे एखादा व्यक्ती आहे, तर तो या गोल्फच्या काडीने बरोबर इथे त्याला करायचा असेल, बॉल टाकायचा असेल, तर तो बरोबर इथून बरोबर मेजरमेंट घेतो, अंदाज बांधतो आणि मग त्याचा एक्सपिरियन्स पणाला लावून तो गोल करतो. तुम्हाला सुद्धा हेच करायचं आहे, की तुम्हाला टार्गेट सेट करायचे आहे, एक चॅप्टर कंप्लीट करायचं आहे, पीवायक्यू एमसीक्यू सोडवून एक चॅप्टर तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे. यातील सर्वात महत्वाचे मुद्दे कोणते, म्हणजे हॉट टॉपिक कोणते आहे हे तुम्हाला कळतं. हे हॉट टॉपिक बाजूला काढा, याच्यावर जास्त फोकस करा, हे प्रायोरिटीवर कंप्लीट करा. त्यानंतर चौथं, हा टॉपिक करंट अफेअर्स शी जोडता येईल का?
इंडियन पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, सायन्स टेक आहे. याच्यामध्ये करंटला खूप वाव आहे. करंटमध्ये या संदर्भात खूप गोष्टी घडतात. एथिक्समध्ये सुद्धा खूप गोष्टी घडतात. मग याला आपण कसं जोडायचं? करंटशी रिलेटेड आपण आपल्या पुस्तकामध्ये कुठल्या चॅप्टर सोबत ही आलेली बातमी जोडू शकतो, या अँगलने अभ्यास करायचा. समजलं? तर दुसऱ्या रिडिंगला तुम्हाला थोडा वेळ लागेल, पण एकदम प्रॉपर रिडिंग होते हे. एक रिडिंग करून कोणीही परीक्षा पास झालेलं नाहीये. समजलं? व्हेरी गुड. त्यानंतर तिसरं रिडिंग. आता तुम्हाला इथे नोट्स काढायचे आहे आणि रिव्हिजन सुरू करायची आहे. समजलं? मग पहा, प्रत्येक चॅप्टरचे 1 ते 2 पानाचे शॉर्ट नोट्स तयार करा. असं काही कंपल्सरी नाही, अर्ध्या पानातही तुम्ही करू शकता. नोट्स कशा बनवायच्या? लिहायच्या नाही. फ्लो चार्ट तयार करा, टाइमलाईन तयार करा, मॅप तयार करा, डायग्राम तयार करा. या फॉर्मॅटमध्ये नोट्स बनवा. रंगी बेरंगी बनवा. वेगवेगळ्या कलरचे पेन वापरा. रंगीबेरंगी बनवा, वेगवेगळ्या रंगाचे पेन वापरा. ठीक आहे. संपूर्ण चॅप्टर लिहू नका. नोट्स काढणे म्हणजे संपूर्ण चॅप्टर लिहिणे नाहीये. याच फॉर्मॅटमध्ये नोट्स बनवा, कारण तुमचा जो मेंदू आहे तो तुमचं जे नॉलेज आहे त्याच्यापैकी 90% नॉलेज चित्राच्या स्वरूपामध्ये घेतो. म्हणून तुम्हाला तुमचा मेंदूचा तो भाग वापरायचा आहे. म्हणून अशा नोट्स बनवायच्या. ठीक आहे. आणि पहिल्या रिडिंगला, दुसऱ्या रिडिंगला नोट्स बनवायच्या नाही, तिसऱ्या रिडिंगला बनवायच्या. कशा बनवायच्या? समजा हडप्पा संस्कृतीवर नोट्स बनवायच्या आहे. तर एमपीएससी साठी काय इम्पॉर्टन्स आहे, त्याचा कालखंड काय आहे, प्रमुख ठिकाणं कोणती आहे, ठीक आहे, याचं वैशिष्ट्य काय, तर नगर रचना आहे, अर्थव्यवस्था आणि व्यापार कसा होता. अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला नोट्स तयार करायच्या आहेत. समजलं ना? व्हेरी गुड. त्यानंतर पुढे आता चॅप्टरचा प्रोटोकॉल कसा आहे, म्हणजे प्रत्येक चॅप्टर आपण कसं वाचलं पाहिजे. ठीक आहे. हे हे ठरलेल्या मेथड आहेत. जर तुम्ही याला स्किप केलं ना, तुम्हाला यश नाही मिळणार. हे तुम्हाला फॉलो करावंच लागेल. आम्ही विद्यार्थ्यांना निक्षून सांगतो हे की तुम्हाला करावं लागेल. कारण हीच ती मेथड आहे पास होण्याची. हे तुम्ही इग्नोर केलं की एमपीएससी तुम्हाला इग्नोर करते. मग बघा, सगळ्यात पहिल्यांदा हेडिंग वाचा चॅप्टरचं. त्या चॅप्टरमध्ये काय इंडेक्स दिलेला आहे तो बघा. इंट्रोडक्शन वाचा. संपूर्ण चॅप्टर सलग कंटिन्यू वाचा. त्यातले कन्सेप्ट स्वतःला समजून सांगा. एक 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 स्वतःला प्रश्न विचारा प्रत्येक मुद्द्यावरती. ते चॅप्टर वाचून झाल्यानंतर त्याच्यावरती 5 ते 10 एमसीक्यू सोडवा. एमसीक्यू सोडवा. कारण तुम्हाला कसं कळणार जे तुम्ही वाचलं ते तुम्हाला समजलंय. तुम्ही पुढे चालले जाल. मागे पाठ, पुढे पाठ, मागे सपाट असं काम होऊन जाईल. म्हणून तुम्ही कंपल्सरी एनी हाऊ तुम्ही ही गोष्ट केलीच पाहिजे. हे केल्यावर तुमच्या लक्षात येते की काही गोष्टी तुम्ही विसरलेला आहे, काही डेटा लक्षात राहिलेला नाहीये. पुन्हा तो डेटा वाचा आणि पुढे चला. पीवायक्यू बघा. आयोगाने प्रश्न कसे विचारले त्या चॅप्टरवरती. म्हणजे चॅप्टर वाचताना तुम्ही आधी पण बघू शकता, नंतरही बघू शकता. त्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही की या चॅप्टरवर आयोग प्रश्न कसे विचारतो. आणि त्यानंतर त्याची रिव्हिजन करा पीवायक्यूच्या माध्यमातून. पुन्हा डबल दुसऱ्या चॅप्टरचं हेच चक्र पुन्हा कंटिन्यू सुरू राहील. हेच करा. समजलं? पुढं आता वाचनाचा नियम काय आहे? 5 नियम आहे वाचनाचे. ठीक आहे. एमपीएससी किंवा यूपीएससी तुम्ही तयारी करताय, सिलेबस सेम आहे. एक पुस्तक वाचून काहीही उपयोग होत नाही. एकदा वाचून काहीही फायदा नाहीये. कळलं? एकदा वाचून आपण घराला पेंट मारतो. पहिले बेसिक पेंट मारतो, नंतर त्याच्यावर दुसरा हात मारतो, नंतर तिसरा हात मारतो, तेव्हा घर चमकते. आपल्याला आपला अभ्यास चमकवायचा असेल तर तुम्हाला 2-3 रिडिंग कराव्याच लागेल. त्याच्याशिवाय जमत नाही. मग बघा, पहिली रिडिंग फक्त तुमचं ओळख असेल विषयाची. दुसरी रिडिंग अंडरस्टँडिंग असेल. तिसरी रिडिंग नोट्स मेकिंग असेल. चौथी रिडिंग रिव्हिजन असेल. 5वी रिडिंग पीवायक्यू ओरिएंटेड रिव्हिजन असेल. तर तुम्हाला अशा एकूण 5 रिव्हिजन कराव्या लागेल. जेव्हा तुम्ही 5 रिव्हिजन कराल तर विषयावर कमांड येते. तुम्ही कोणत्याही अँगलने त्या टॉपिकवरचं उत्तर लिहू शकता. तेवढी ॲबिलिटी तुमच्यात तयार होते. ठीक आहे. पुढं 5 सुवर्ण नियम, गोल्डन रूल. एनसीआरटी वगळून थेट स्टँडर्ड बुकवर जाऊ नका. पहिले एनसीआरटी किंवा स्टेट बोर्ड नक्की वाचा. एका वेळी अनेक पुस्तके सुरू करू नका. एकच पूर्ण करा आणि एकच पुस्तक अनेकदा वाचा. पीवायक्यू हा अभ्यासाचा अविभाज्य भाग आहे. त्याचा अनालिसिस केलंच पाहिजे. अभ्यास करताना समोर ठेवलेच पाहिजे. नोट्स लहान तयार करा, मुद्देसूद तयार करा, वारंवार रिव्हिजन करता येईल अशा क्रिएटिव्ह नोट्स बनवा. यशाचं अंतिम रहस्य जे आहे ते काय आहे? कमी पुस्तकं, अनेक वेळा रिव्हिजन. हे जर तुम्ही केलं, योग्य दिशेने केलं, तुम्हाला 100% यश मिळेल. हे तुम्ही नाही केलं, तुम्हाला नाही मिळणार. समजलं इथपर्यंत? व्हेरी गुड. आता बघा, कमीत कमी सोर्सेस,
कन्सिस्टन्सी रिव्हिजन, रिव्हिजन बिलकुल पाडायची नाही, गॅप द्यायचा नाही. PYQचं अनालिसिस, UPSC असो की MPSC, तुम्हाला 100% यश मिळेल. ठीक आहे. आता मी तुम्हाला तुमची ब्ल्यू प्रिंट तयार करून दिलेली आहे अभ्यासाची, पुस्तकं सुद्धा सांगितलेली आहे. आता तुम्ही अभ्यासाला लागा. ठीक आहे. या व्यतिरिक्त पुन्हा एक गोष्ट सांगतो की मी मेन विषय हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, एथिक्स याची पुस्तकं तुम्हाला सांगितले. तुम्ही म्हणाल की सर इंडियन सोसायटी, इंटरनॅशनल रिलेशन, डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटी, याच्यासाठी काय करू? मी याची तर पुस्तकं तुम्हाला सांगितले पूर्ण डिटेलमध्ये, बुक्स पण सांगितले, क्लास नोट्स पण सांगितल्या. यासाठी कुठलंच पुस्तक वाचू नका, फक्त आपल्या क्लासच्या नोट्स वाचू. आम्ही एक्झाम ओरिएंटेड पद्धतीने तुमच्यासाठी तयार केलेले आहे. 18 पुस्तकं बॅच लावल्यावर आम्ही तुम्हाला देतो. त्या 18 पुस्तकामध्ये याच्या एकदम डेडिकेटेड नोट्स दिलेल्या आहेत. याच्यासाठी जर तुम्ही वाचायला गेला तर मोठे मोठे पुस्तकं आहे. तुम्ही UPSCच्या लेवलची तयारी नाही करत आहे, राज्यसेवेची करत आहे ना, मग आम्ही ज्या नोट्स प्रोव्हाइड करतो त्यातून तुमचं पूर्ण कव्हर होते. आणि जर तुम्ही क्लास नाही जॉईन केला तर तुम्ही काय करा, याच्यासाठी फक्त आणि फक्त गुगल करा किंवा AI वरून तुम्ही सुद्धा जेमिनी आहे, चॅट जीपीटी आहे, तर याचे टॉपिक जे आहे ते टॉपिक टाकायचे, तुम्हाला त्याचा डेटा मिळतो, एकदम स्पेसिफिक मिळतो, प्रिसाईज मिळतो. त्यासाठी खूप काही वाचायची गरज नाहीये. आपल्याला कमी पुस्तकं वाचायचे, जास्त वेळा वाचायचे, जास्त प्रॅक्टिस करायची आहे. समजलं इथपर्यंत? तर कालचं जे लेक्चर होतं, ठीक आहे, आता मी सिरीज सुरू केलेली आहे. कोणती? पहिलं, सुरुवात कशी करायची, ते लेक्चर जर तुम्ही बघितलं नसेल तर तुम्ही नक्की बघा. ते दिलेलं आहे आपल्या याच चॅनलवर दिलेलं आहे. ठीक आहे. दुसरं, बुक लिस्टचं सेशन आहे जे आज घेतलं, कोणती घ्यायची, कशी वाचायची. तिसरं तिसरं जे लेक्चर आहे आपलं ते आहे आता संपूर्ण रोड मॅप, ही आता 2027 ची तयारी करायची आहे. तर या महिन्यापासून, जुलै महिन्यापासून तर पुढच्या परीक्षेपर्यंत प्रत्येक महिन्याचं प्रॉपर प्लॅनिंग करून देणार आहे तुम्हाला. ठीक आहे. आम्हाला एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, एवढे विद्यार्थी अधिकारी झालेले आहे, आम्ही स्वतः मेन्स लिहिलेले आहे, MPSCचे इंटरव्ह्यू दिलेले आहे. तर आम्हाला जास्त प्रॉपर माहिती आहे की कुठे आपण चुका करतो. तो रोड मॅप तयार करून देणार आहे. आणि चौथं, रोड मॅप तयार करून दिला की अभ्यास करण्याचे टेक्निक शिकवणार आहे. या टेक्निकने तुम्ही अभ्यास करा. तर आता याचे 2 लेक्चर झाले आज. आता रोडमॅप आणि अभ्यासाचं टेक्निक हे मी तुम्हाला अ, उद्या आणि परवा आपलं लेक्चर असणार आहे. तर ते तुम्ही नक्की अटेंड करा. आणि हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि बॅच जॉईन करायची असेल तर ही बॅच तर मी तुम्हाला सांगितलीच आहे बघा, आपली राज्यसेवा. ठीक आहे. प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आहे. सगळ्या गोष्टी कव्हर करू, जे गरजेचं आहे ते सगळं कव्हर करणार आहे. एकदम सोप्या भाषेत आम्ही तुम्हाला शिकवतो. आणि अधिकाऱ्यांची मेंटरशिप पण तुम्हाला मिळणार आहे. याचे डेमो लेक्चर अवेलेबल आहे, तुम्ही ते बघू शकता. बाकी लेक्चरला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. टेक केअर.